नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मनोरमा खेडकरला घेऊन पोलीस पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात दाखल. पौड पोलिसांकडून मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक. थोड्याच वेळात मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं जाणार. पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस. पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित. तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा, खासदार संजय राऊतांची माहिती. महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून 288 जागांबाबत सर्वे सुरू. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 280 जागा जिंकेल, राऊतांचा दावा. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मुंबईत विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात. ठाकरे गट मुंबईतील किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत. ठाकरे गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर. पूर्व विदर्भातील 99% जागा काँग्रेस लढणार. पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, काँग्रेसच्या अभिजित वंजारींचं वक्तव्य. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका. शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व आमदारांची बोलावली तातडीची बैठक. आज सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी बैठकीला हजर राहणार. विधानसभेची रणनीती ठरवण्याबाबत बैठक. अजित पवार गटाची आज दिवसभर ऑनलाईन बैठक. पक्ष संघटना आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक. सुनील तटकरे घेणार ऑनलाईन बैठक. अजित पवार गट विदर्भात 15 ते 20 जागा लढणार. विदर्भातील विधानसभेच्या जागांबाबत धर्मराव आत्राम यांची माहिती. अनिल देशमुखांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची माहिती. 21 जुलैच्या अजित पवारांच्या मेळाव्या अगोदर शरद पवारांचा मेळावा. 20 जुलैला शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा होणार. 21 जुलैला अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं पिंपरीत आयोजन. पवार नटसम्राट, भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार. रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर. भुजबळ पवार भेटीवर राऊतांचा टोला. मराठा आरक्षणाबाबत चर्चेचं आणि मुदतवाढीचं गुऱ्हाळ किती दिवस सुरू ठेवणार. आरक्षणाबाबत सरकारनं आता एक निर्णय घ्यावा, जयंत पाटलांचं वक्तव्य. पंढरपुरात अजय बारसकर महाराजांच्या वाहनाची जाळपोळ. बटुंबरे गावात पार्क केलेली गाडी अज्ञातानं पेटवली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार. आरोग्य विभागातील कंत्राटी भरती विरोधात पवार गटाचं मंत्रालयासमोर आंदोलन. आरोग्य विभागातील कंत्राटी भरती विरोधात GR काढल्यानं पवार गट आक्रमक. नागपूरमध्ये सुधार प्रन्यासच्या कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. सुधार प्रन्यासच्या सेवांमध्ये त्रुटी, विविध नागरिक समस्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं आंदोलन. विशाळगडावरील अतिक्रमण हे पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर काढता आलं असतं. जे गरीब आहे ते भरडले जाणार, त्यांचं पुनर्वसन व्हावं, जयंत पाटलांचं वक्तव्य. विशाळगड प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचा राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात मोर्चा. निवडणूक आल्यावर लाडकी बहीण, लाडका भाऊ आठवला. मुख्यमंत्री शिंदेंच्या बहीण सुनेचं घर 1500 रुपयात चालेल काय, संजय राऊतांचा सवाल. तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीलाही 10,000 रुपये द्या, राऊतांची मागणी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक. जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावानं समोर आणली, अंबादास दानवेंचा आरोप. आदर्श बँकेच्या घोटाळा प्रकरणात इम्तियाज जलील जिल्हा उपनिबंधकांची भेट घेणार. आदर्श बँकेतील ठेवीदारांच्या मागण्यांसाठी जलील भेट घेणार. जिल्हाभरातील ठेवीदार उपस्थित. पुण्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट. कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर. शिवकालीन वाघनखं सातारा शहरात दाखल. वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भव्य कार्यक्रम. लंडनहून वाघनखं तात्पुरती भाड्यानं आणली. वाघनखं मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. प्रवीण दरेकरांनी शंभूराज देसाईंसोबत अंतर्वालीत चर्चेसाठी यावं. चर्चेला या, तुम्हाला त्रास होणार नाही, याची जबाबदारी आमची, मनोज जरांगेंचं दरेकरांना आवाहन. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगेंची भेट. राजेंद्र राऊत फडणवीसांचे विश्वासू. फोन करूनही राजेंद्र राऊत भेटीला न आल्यानं काल जरांगे राजेंद्र राऊतांवर संतापले होते. इंदापूरच्या बावड्यातील रत्नाई निवासस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा जनता दरबार. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार महत्त्वाचा.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये विलास भुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं रोजगार मेळावा, कार्यक्रमाला खासदार संदीपान भुमरेंची उपस्थिती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची पती तथा युक्रांदचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूरांचं निधन, उपचारादरम्यान निधन. नाशिकमध्ये विनापरवाना रस्ता खोदणाऱ्यांवर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार, शहरातल्या विनापरवाना खड्ड्यांवर पालिका प्रशासनाची कठोर भूमिका. नाशिक शहरात डेंग्यूचे रुग्णसंख्येत वाढ, पालिका प्रशासनाकडून डेंग्यूची उत्पत्ती करणारा स्पॉट सापडल्यास 200 ऐवजी 500 रुपयांचा दंड होणार, तर बिल्डरसाठी 10,000चा दंड. नाशिक शहरात वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, काँग्रेसकडून मनपा आयुक्तांना डासाची प्रतिकृती भेट, प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील प्रोझोन मॉलच्या परिसरात बिबट्याचा वावर, शहरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत. बिबट्याच्या दहशतीने संभाजीनगरमधील 4 शाळा बंद, 3 दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर असल्यानं शाळा बंद, बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळ आज आणि उद्या 4 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक. कोलाडजवळील पुई गावाजवळ पुलाचं गर्डर टाकण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक, 12 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर राहणार, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा. मुंबईच्या समुद्रात 3.87 मीटर उंचीच्या लाटा, आज रात्री 9:30 वाजताही भरतीचा इशारा, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता. मुंबईत पावसाची संततधार, पण जोर ओसरला, मुंबईत सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा, पालिकेची माहिती. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस, गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोलीत वीज निर्मितीतून 1,649 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सावंतवाडीच्या तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावात गेल्या 3 दिवसापासून पावसाचा जोर कायम, सातपुडा पर्वत रांगातही 72 तासांपासून मुसळधार पाऊस. जळगावच्या यावल तालुक्यातील हरिपुरा प्रकल्प ओव्हरफ्लो, सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्प पूर्ण भरला, तर धरण क्षेत्रात प्रवेश न करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काजळी नदीनं पात्र सोडलं, तर इतर नद्यांनाही पूर. रत्नागिरीतील अंजनारी नदीला पूर, लांजा तालुक्यातील पुनसकोंड इथं रस्त्यावर पाणी, लांजा तालुक्यात गेल्या 24 तासात 134 मिलीमीटर पावसाची नोंद. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील होडावडे पूल पाण्याखाली, पुलावरील वाहतूक ठप्प, पर्यायी वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी वळवण्यात आली. बीडच्या माजलगाव शहरासह तालुक्यात दमदार पाऊस, राष्ट्रीय महामार्गावर साचलं पाणी, सरस्वती नदीला पूर. जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, अवघ्या 1.5 महिन्यातच पावसानं 50% सरासरी गाठली. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ, बहुतांश ठिकाणी विद्युत खांब कोसळून विद्युत पुरवठा खंडित. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले, धरणातून 78,191 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावच्या भुसावळमधील खंडवा मार्गावरील रेल्वे गाड्या पूर्ववत, या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला, खडकवासला क्षेत्रात 11.79 टीएमसी पाणी, पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली. भंडारा जिल्ह्यातील चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू, आमदार राजू कारेमोरेंनी केलं जलपूजन, भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. भुसावळच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे दरवाजे 1.5 मीटरनं उघडले, धरणातून 36,445 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगाव जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे मेहरून तलाव 70% भरला, आणखी मुसळधार पाऊस झाल्यास तलाव 100% भरण्याची शक्यता. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग, पारंपरिक भलरीची गाणी गात शेतकरी भात लावणीत व्यस्त. कमी पाऊस असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील भात लावणीचं काम संथ गतीनं, जिल्ह्यात आतापर्यंत 14 ते 15% रोवणीचं काम पूर्ण.
गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. जिल्हा परिषदेचे सभापती रुपेश कुथे शेतीच्या कामात व्यस्त. स्वतः शेतात उतरून केली शेतीची कामं. वर्ध्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्याकडून कृषी केंद्रांना अचानक भेट. खतं बियाण्यांची रहमान यांच्याकडून पाहणी.